आता तुम्ही नंबर 1 ठरलेले आहात, त्यामुळे तुमच्या समोर 2 पर्याय आहेत. पर्याय नंबर 1 की आता तुमच्या खात्यात जितके जमा आहेत त्याच्या अर्धे घेऊन तुम्ही हा खेळ इथेच सोडायचा. म्हणजे तुमच्या खात्यात आता 70% जमा आहेत, त्याच्या अर्धे म्हणजे 35% घेऊन तुम्ही हा खेळ इथे सोडून द्यायचा, किंवा तुम्ही पुढे खेळू शकताय. खेळूया. काय निर्णय घेताय? खेळूया आपण. 8व्या प्रश्नाला खरं तर जॅकपॉट हा पर्याय असतो, पण तुम्ही आता इथे एकटेच खेळताय, त्यामुळे हा पर्याय आपल्याला इथे घेता येणार नाहीये. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 8वा प्रश्न. रामायणातील कोणत्या व्यक्तिरेखेच्या मुलीशी श्रीकृष्णाने विवाह केला होता? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जांबुवंत, पर्याय क्रमांक 2 हनुमान, पर्याय क्रमांक 3 बिभीषण, पर्याय क्रमांक 4 सुग्रीव. उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. काय म्हणणे तुमचं? जांबुवंत. आलं होतं का वाचनात? काय आलं नव्हतं, पण गेस केलेलं आहे. कशावरून? इंट्युशन? इंट्युशन नाही, ऍक्च्युली हनुमान होऊ शकत नाही. हनुमानाला एकच मुलगा होता. म्हणजे ज्यावेळेला तो लंका जळतो त्याच्या वेळेला जेव्हा घाम येतो तो घाम समुद्रामध्ये टाकतो आणि मगरीच्या पोटी त्याला मुलगा जन्माला येतो. बरोबर. सुग्रीव आणि बिभीषण बद्दल मी थोडासा म्हणजे नाही आहे की त्यांना मुलगी होती असं नाही आहे, वाचनात नाही आहे. जांबुवंतांचा बघूया. बरं मामा सांगा बरं याचं उत्तर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तुम्ही जर सुग्रीव उत्तर दिलं असतं तर ते चुकीचं होतं. तुम्ही हनुमान उत्तर दिलं असतं तर तेही चुकीचं होतं. पण तुम्ही जर बिभीषण उत्तर दिलं असतं तर ते ही चुकीचं असतं. कारण योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जांबुवंत. जांबुवंत याची कन्या जांबवती हिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह झाला होता. म्हणजे तुमचं इंट्युशन पण येते आणि वाचनही येते फळाला. पुन्हा एकदा तुम्ही इथले नंबर 1 आहात, त्यामुळे ते दोन्ही पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहेत. याचे अर्धे घेऊन तुम्ही इथून जाऊ शकता किंवा पुढे खेळू शकता, किंवा तुम्ही प्रश्नही बघू शकताय. ठीक आहे, प्रश्न बघूया. प्रश्न बघायचा. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 9वा प्रश्न. टोकदार सावलीचे वर्तमान या प्रख्यात कादंबरीचे लेखक कोण? काय निर्णय घेताय? पर्याय सांगू? थोडंसं पुन्हा एकदा नियम विचारतो. पर्याय बघितला तर -10 चालू झालं का? हो, पर्याय बघून तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. आणि जर ते चुकलं तर -10 होतील, -10. -10. हा, पण तुम्हाला पुढचा प्रश्न खेळता येईल. ठीक आहे, खेळूया. खेळताय? संदीपजींनी हा प्रश्न खेळण्याचा निर्णय घेतलाय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 राजन खान, पर्याय क्रमांक 2 रंगनाथ पाठारे, पर्याय क्रमांक 3 राजन गवस, पर्याय क्रमांक 4 अनंत सामंत. काय विचार करताय? शुअर नाहीये, पण काही कादंबऱ्या वाचल्यात वगैरे यांच्या? नाही वाचलेल्या. कुठल्याही लेखकाच्या नाही वाचलेल्या. इंट्युशन कुठल्या बाजूला झुकतंय? रंगनाथ पाठारे. तुम्ही उत्तर डिपॉझिट सुद्धा केलं. 9वा प्रश्न संदीपजींना विचारलेला आहे, त्याचं उत्तरही त्यांनी नोंदवलेलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रंगनाथ पाठारे. जर तुमच्या इंट्युशन बद्दल जरा मला खूपच उत्सुकता लागून राहिली आता. म्हणजे मला आता माझं करिअर बद्दलच विचारून घ्यावं असं वाटायला लागलंय. म्हणजे एवढं तुम्ही म्हणताय, एकाही लेखकाचं पुस्तक तुम्ही वाचलेलं नाहीये आणि तरी तुम्ही योग्य उत्तर दिलं. मे बी आजचा दिवस माझा असेल. येस, असा वाचतो. ठीक आहे, पुन्हा एकदा तुमच्या समोर पर्याय आहे. प्रश्न पाहूया. प्रश्न पाहून ठरवताय. तुम्ही 9 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यातली मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्ती उत्तरं इंट्युशनच्या जोरावर दिलेली आहेत. आणि असं करत करत तुम्ही 90% पोहोचलेले आहात. आणि आता एक 10वा प्रश्न. या प्रश्नानंतर ठरणार की तुम्ही 100% कर्जमुक्त होणार का 10% तुमच्या खात्यातून वजा होणार. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 10वा प्रश्न.
साहित्यातलं पहिलं नोबेल पारितोषिक कोणाला मिळालं? खेळूया, पर्याय दाखव. पर्याय दाखव. नक्की? नक्की. निर्णय ठाम आहे? ठाम आहे. आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पॉल हेसे, पर्याय क्रमांक 2 कार्ल स्पिटलर, पर्याय क्रमांक 3 सली प्रुधोम आणि पर्याय क्रमांक 4 थिओडॉर मॉम्सन. काय वाटतंय तुम्हाला? ऍक्च्युली माझा प्रश्न रीड करायला चुकलं थोडंसं. मला असं वाटलं की साहित्यातलं पहिलं नोबेल पारितोषिक देशामध्ये कोणाला मिळालं. पण आता पर्याय मागितलेत तुम्ही, त्यामुळे तुम्हाला खेळावं लागेल. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही 90% पोचलेले आहात. म्हणजे आता जरी उत्तर चुकलं तरी तुम्ही इथून 40% तर नक्कीच घेऊन जाऊ शकताय. आणि योग्य आलं तर 100%. काय अंदाज, काय वाटतंय तुम्हाला? आता खरं मला वाटतं तुम्हाला इंट्युशनच आत्ता खरं गरजेचं आहे. पण आता येत नाही. तुम्ही कोटा संपवलात आधी. कोटा संपवला. आणि संदीपजींनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. काय उत्तर दिले तुम्ही? पॉल हेसे. अर्थात तुम्ही सांगितले की माहित नाही, हा सगळाच अंदाज आहे. अंदाज आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सली प्रुधोम. हरकत नाही, तुम्ही 80 वर पोहोचलात तरी अजून 40% तुम्हाला इथून घेऊन जाता येणारच आहेत. फक्त तुम्हाला तो प्रश्न थोडा नीट कळला नव्हता. कारण साहित्यातलं देशामध्ये रवींद्रनाथ टागोरांना मिळालेलं पहिल्या नंबर. त्याच्यामुळे तो प्रश्न न कळल्यामुळे थोडासा गोंधळ झाला. आता तुमच्या पुढे पुन्हा प्रश्न. आणखी पर्याय आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही यानंतर लाख मोलाचा प्रश्न खेळू शकताय. जर का लाख मोलाच्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुमचा 100% हप्ता बंद होईल. पण जर का तुम्ही लाख मोलाच्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर तुम्हाला इथून फक्त 10% घेऊन जाता येतील. आणि लाख मोलाचा प्रश्न बघता येणार नाही. आता शेवटचा प्रश्न हा लाख मोलाचाच राहिलेला आहे का? बरोबर. म्हणजे तुमच्या पुढे 10%, 40% किंवा 100% असं पर्याय आहे. त्यातलं तुम्ही काय निवडायचं ते तुम्ही ठरवा. वहिनींचा सल्ला घ्यायचा आहे. काय करायचं? 40% घ्या. नको बघायला लाख मोलाचा प्रश्न. बऱ्याच वेळा त्यांच्या बाबतीत असं होतं की अगदी इथपर्यंत आलं असताना जातं. त्याच्यामुळं माझं सजेशन असेल की ठीक आहे, जे आहे ते घेऊन बाहेर पडावं. ठाम आहे निर्णय दोघांचाही. अभिनंदन, तुम्ही इथून 40% घेऊन जात आहात. म्हणजे तुमचा 3,24,000 रुपयांचा हप्ता आज बंद होत आहे. क्या बात आहे. वहिनी, रडताय तुम्ही का बरं? ऍक्च्युली 2 वर्षापूर्वी माझ्या घरी दरोडा पडला होता 11:15 त्याच्यामध्ये तिचे सगळे दागिने, 25 तोळे सोनं आणि काही कॅश गेली होती. अरे बाप रे. आणि त्याच्यानंतरचा हा फर्स्ट मोमेंट आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं देवाने परत सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मे बी तिला ते आठवत असावं. क्या बात आहे, क्या बात आहे. जर तुम्ही लाख मोलाचा प्रश्न खेळायचा निर्णय घेतला असतात तर तो प्रश्न काय आला असता आणि त्याचे पर्याय काय आले असते हे बघूया एकदा. बघूया. आणि हा आहे तुमच्यासाठीचा लाख मोलाचा प्रश्न. 1988 साली कुणाच्या स्मरणार्थ पहिली शताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात आली? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 3 बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. तुम्हाला जो पर्याय योग्य वाटतोय तो डिपॉझिट करा. काय उत्तर दिले तुम्ही? बाबासाहेब आंबेडकर. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू. आता बरं वाटतंय ना लाख मोलाचा प्रश्न नाही खेळलो म्हणून. म्हणजे तुमचा 40% हप्ता आता बंद झालेला आहे. अभिनंदन.
बेंद्रे आज इथून घेऊन चाललेले आहेत 3,24,000. तुमच्यातली गुणवत्ता, तुमचं नशीब आणि तुम्हाला होणारं इंट्युशन या जोरावर तुम्ही सुद्धा इथे येऊन खेळू शकता. प्युअर इट हप्ता बंद.